अंत नको पाहू उठवून मनीचे हित गुज सारे वदकवना दाऊ सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उठवून मनीचे हित गुज सारे वदकवना दाऊ निश्चिदिन श्रमसी मम हितार्थही किती तुझ दिन देव हृदयी वससी परिणत दिससी कैसे तुझ पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलून मनीचे हित गुज सारे वदकवना दाऊ उत्तीर्ण नवे तव उपकारा जरी तुझ तनुवाऊ इह पर नशिवर लोदुनी गावती मनी उठला भाऊ सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलून मनीचे हित गुज सारे वदकवना दाऊ बघा गुरुंच्या चरणी जो आपला भाव आहे कारण सद्गुरु साक्षात परब्रह्म आहे साऱ्या संतांनी सांगितलं बघा ज्ञानेश्वर काय म्हणतात गुरु हा संत कोणीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु म्हणजे देवर तुझा पाहतात कोण म्हणतात ज्ञानेश्वर माऊली ज्ञानीचा राजा ज्ञानेश्वर माऊली म्हणून लक्षात घ्या की सद्गुरु खरंच आपल्यासाठी काय आहे तर नवे नवे साक्षात परब्रह्म आहे साऱ्या संतांनी सांगितले अशा या गुरुंच्या चरणी विनवतोय आपण कारण सद्गुरु हे बंधू असतात सद्गुरु सखा असतात सद्गुरु आई आणि वडील सगळ्याच भूमिका आपल्याकडून करून घेतात कारण सद्गुरु असं तत्व आहे खऱ्या अर्थाने तुम्हा मला घडवतात बघून म्हणून बघा काय म्हटलंय निशिदिन शिनशी मम हितार्थी काय करतात सद्गुरु आपल्यासाठी बुडते हे जण देखावे न डोळा येतो कळवाळा म्हणून कारण संसार सागरात जो संसार आहे त्यात आपण बांधलोय आणि वारंवार जन्म घेतोय म्हणून काय म्हटलं बघा बुडते आहे जन देखावे ना डोळा येतो कळवाळा म्हणून सद्गुरु काय करतात आपल्या भक्ताचं शिष्याचं रक्षण करतात बघा बंधूंनो म्हणूनच आपण सगळ्यांना अनुभव आहे जवळपास इथे कोणाकोणाला अनुभव आहे जगद्गुरु माऊलींचे हात वर करा बघा काय जणांचे हात आहे काय जण वाटते करू का नको करू नाही का कसं आहे बघा अनुभूती येतच असतात कारण शास्त्रात सांगितलेलं आहे जे साक्षात्कारी सत्पुरुष असतात ना त्यांच्या नामात सामर्थ्य असतं त्यांच्या स्पर्शात सामर्थ्य असतं त्यांच्या वास्तव्यात सामर्थ्य असते ज्यावेळी आपण सद्गुरूंचा होऊन राहतोय ज्यावेळी हा देह आपण गुरूंच्या सेवेत शिजवतो त्यावेळी सद्गुरू पाठीशी असतात म्हणून मी प्रथमच तुम्हाला माझा एक अनुभव सांगतो म्हणजे लक्षात येईल मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात जवळपास 23 तारखेच्या जवळपास माझ्या मुलाला डेंग्यू झाला होता मुलगा 12वीला आहे डेंग्यू झाला 3 दिवस झाले प्लेटलेट कमी झाल्या वाढतच नव्हत्या आता रोज ट्रीटमेंट सुरू आहे डॉक्टर सांगतोय मला वाटत नाही डेंग्यू आहे कारण डेंग्यूची पुष्टी नव्हती प्लेटलेट कमी झाल्या होत्या तर ज्यावेळी प्लेटलेट कमी होतात ना त्यावेळी डॉक्टर अंदाज काढतोय नक्कीच डेंग्यू झालेला आहे तर बघा प्लेटलेट कमी झाल्या वाढायला तयार नाही डॉक्टर माझ्या जवळ येतात आणि म्हणतात मला असं वाटत नाही तुमच्या मुलाच्या प्लेटलेट वाढतील काहीतरी प्रॉब्लेम आहे याला यवतमाळहून नागपूरला ब्लड टेस्टसाठी पाठवावं लागेल मी मनात कुठेतरी मनामध्ये थोडासा घाबरलेला जरी असलो तरी मला माहित होतं माझ्या पाठीशी कोण आहे तर सद्गुरू माऊली बघा आपण सद्गुरूंची सेवा जर मनोभावे केली तर सद्गुरुदेव नक्कीच आपल्या संसारामध्ये सुख दुःखामध्ये आल्याशिवाय असते 4 दिवस झाले त्याच्या प्लेटलेट वाढत नाही काय करायला पाहिजे
5व्या दिवशी मला प्रवचनासाठी बाहेरगावला जायचं होतं. जवळपास यवतमाळवरून एक 30-35-40-50 किलोमीटरच्या जवळपास गाव होतं ते. आणि आधीच ठरलेलं असल्या कारणाने मला कुठे जायचं होतं, वरुड म्हणून गाव आहे त्या गावाला जायचं होतं. आणि मुलगा ऍडमिट आहे. मी माझ्या पत्नीला सहज म्हटलं, बघ मला उद्या रविवार दिवस होता, आज जसा आहे तसा, उद्या मला प्रवचनाला जायचंय. माझी पत्नी हळूच करण्यामध्ये कसं आहे बघा, किती केलं तर आईची माया. मुलगा ऍडमिट आहे, तुम्ही म्हणता प्रवचनाला जातो, मी काय म्हटलं प्रवचनाला जातोय. मग पत्नी काय म्हणते, मुलगा ऍडमिट आहे एवढंच बोलली. आता तिचं जे मुलावरचं प्रेम होतं, माया होती, डोळ्यातून दिसत होत्या, कारण डोळ्याच्या धारात लागल्या जवळपास. कारण तुम्ही मुलाला सोडून प्रवचनासाठी जाता. माझ्या लक्षात आलं, पण तिला माहित आहे हे काही ऐकत नाही. झालो बदनाम देवा तुझ्या पायी, चित्त संसारी लागत नाही. ही अवस्था जेव्हा निर्माण होतं त्यावेळी देव आपल्या नक्की पाठीशी असतो. माझ्या लक्षात आलंय, पण मी म्हटलं माझं कर्तव्य केल्याशिवाय मी राहणार नाही. दुसऱ्या दिवशी गेलोय, प्रवचनाला गेलोय. रात्री 9 वाजता त्या गावावरून भिजत आलोय. 11 वाजता दवाखान्यात आल्यानंतर मी पत्नीला म्हटलं घरी जा, मी दवाखान्यात थांबलोय. सकाळी मला राहावलं नाही. का तर म्हटलं पत्नीला जे वाटत होते मला पण कुठेतरी वाटलं. म्हटलं आता गुरुदेवाशिवाय पर्याय नाही. मी परब सरांना फोन केला. परब सर म्हणजे त्यांचा फोटो काढा, नाव लिहून पाठवून द्या. मी पाठवलं. बघा ती सद्गुरू आई कशी आहे. जसा कुंभार घडवतो ना, कुंभार काय करतो, कुंभारासारखा गुरु नाही रे जगात. वरी घाली तो धपाटा, आता आधाराचा हात, कारण त्याला घडवायचं असतं. लक्षात घ्या. मी पाठवला बायोडाटा, गुरुदेवांनी बघितल्याबरोबर सांगते उपचार जसा आहे तसा सुरू ठेव. बाकी मी बघतोय हा शब्द आला, त्या मुलाचा ताप थांबला. जर आपण सद्गुरूंसाठी जेव्हा असतो ना, म्हणून मला एवढंच सांगावं असं वाटते, देव जर बघायचा असेल काय करावं. आपण एक अभंग घेऊया. देव भेटेल तुझला अशा या परी, ठेव विश्वास गुरुवचनावरी. देव भेटेल तुझला अशा या परी, ठेव भेटेल तुझला अशा या परी. ठेव विश्वास गुरुवचनावरी. ठेव विश्वास गुरुवचनावरी. नको शोधित त्याला असारे धीरू, नको शोधित त्याला असारे धीरू. नको शोधित, नको शोधित त्याला असारे धीरू. तुझा अंतरी तोची नको विसरू, तुझा अंतरी तोची नको विसरू. ठेव विश्वास आदी गुरुवचनावरी. ठेव विश्वास आदी गुरुवचनावरी. देव भेटेल तुझला अशा या परी. देव विश्वास आदी गुरुवचनावरी. देव विश्वास आदी गुरुवचनावरी. सद्विवेकी बघावे ब्रह्मरूपी तारू. सद्विवेकी बघावे ब्रह्मरूपी तारू. म्हणा दोऱ्याने बघावे ब्रह्मरूपी तारू. सद्विवेकी बघावे ब्रह्मरूपी तारू. गुरुची समर्थ कल्पतरू. गुरुची समर्थ कल्पतरू. ठेव विश्वास आदी गुरुवचनावरी. ठेव विश्वास आदी गुरुवचनावरी. देव विश्वास आदी गुरुवचनावरी. देव भेटे
अशा या परी देव देखेल तुझा, अशा या परी देव विश्वास आधी गुरुवचनावरी, देव विश्वास आधी गुरुवचनावरी. नित घ्यावे ते नाम आपुल्या मुखी, नित घ्यावे ते नाम आपुल्या मुखी, नित घ्यावे ते नाम आपुल्या मुखी, नित घ्यावे ते नाम आपुल्या मुखी. गुरु गोविंद तुझला अशा या परी, गुरु गोविंद तुझला अशा या परी, देव विश्वास आधी गुरुवचनावरी, देव विश्वास आधी गुरुवचनावरी. काय म्हणतात बघा, देव भेटेल तुझला अशा या परी, ठेव विश्वास आधी गुरुवचनावरी. बदल लक्षात घ्या, जर आपल्याला पुण्याला जायचं आहे, जर आपल्याला पुण्याला जायचं आहे, रस्ता माहित नाही, आपण लवकर पोचू का वेळेने पोचू? कारण ज्या रस्त्यावर आपला विश्वास नाही, आपण पुढे विचारत जाणार नाही का? तसंच बघा, जर गुरूंवर विश्वास असेल तर जगदेटी देव जो सर्वाठाई भरलेला आहे तो देव सुद्धा आपण जाणू शकतो, अनुभवू शकतो. कारण आपल्याला जे अनुभव देतात जगद्गुरु माऊली, मूळ जर बघितलं, होय चराचरात देव आहे याची अनुभूती देतात. कारण देव सर्वाठाई आहे. म्हणून तर नामदेव महाराज म्हणतात, अनुरेणुनी ब्रह्मांडी भरला तो मी विटेवरी पाहिला. जगद्गुरु माऊली पण काय म्हणतात तेच म्हणतात बघा. काय म्हणतात? अनुरेणु देव आहे, नरेंद्र मध्ये शोधून पाय. कारण साऱ्या संतांनी जे सांगितलेलं आहे बंधूंनो, सार एकच आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो, ब्रह्मपुरी आलो, जगी विस्तारलो माझा मी, पहारे जगी विस्तारलो माझा मी. काय म्हणतात बघा, सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो, जगी विस्तारलो माझा मी. बघा, जे जगद्गुरु माऊली सांगतात ते साऱ्या संतांनी सांगितलं. का तर जे ज्ञान आहे बंधूंनो ते एकच आहे, कारण ते सत्य आहे. जर आपल्याला अनुभवायचं असेल तर काय करावं लागेल? सद्गुरूंच्या सानिध्यात जावं लागेल. बऱ्याच जणांना वाटतं गुरूंची गरज काय? बऱ्याच जण म्हणतात हरकत नाही, संसारात करायचं असेल तर गुरूंची गरज नाही. कारण तुम्ही आम्ही संसार करत आलोय, 84 लक्ष योनी भोगत आलोय, नाही का? म्हणूनच पण आपल्यावर संस्कार आहे. एकाच आई वडिलांच्या पोटी 2 जरी मुलं जन्माला आले तरी ते सारखे नसतात. कारण संस्कार झालेले बंधूंनो, म्हणून संत लाडाई गोडे लावतात. संसारातून हे जे संसारात गुंतलेलं मन आहे ते बाहेर पडायला असेल तर नामात त्या मनाला गुंतवा. बरेच जण म्हणतात काय दिलाय हो देवानी, म्हणतात बरेच जण म्हणतात काय दिलाय हो देवानी. असाच एक गृहस्थ काय झालं, संसाराला कंटाळला आणि त्याला वाटतंय नाही बाबा आपला देह संपवायचा, म्हणून नदीच्या काठानं तानातानात जातोय. जाता जाता एक महाराज एका झाडाखाली बसलेले असतात, त्याला वाटते हा देह संपवायचा. मग जाता जाता संतांचं दर्शन घ्यावं म्हणून त्या महाराजांच्या चरणी झुकतोय. झुकल्याबरोबर महाराज विचारतो काय कशासाठी चाललाय? तो म्हणतो कंटाळलो संसाराला, कारण दुःख पाठीशी थांबत नाही. कारण सुख दुःखाचा सुकाळ या जीवनात माझ्या संतांच्या, तुमच्या आमच्या नाही. तर बघा कंटाळलोय आता, मला काय करायचं, माझा देह संपवायचा. महाराज म्हणतोय एक मिनिट थांब थोडसा, मला एक सांग, तू आता जात आहे तुझा देह संपवणार, तू काय कर, एक डोळा मला दे, मी 1 लाख रुपये द्यायला जातोय. तो थबकतोय थोडसा, अरे ते माझा डोळा मी कशाला देईल? अरे पण तू देह संपवणार ना, तो तुझा म्हणतोय ना, मग 1 डोळा दे, 1 लाख रुपये देईल. पुन्हा म्हणतोय दुसरा दे, 2 लाख देईल. असं करता करता करोडोची संपत्ती या देहाची किडनीपासून सर्व पुढे आणतोय. त्याच्या लक्षात येते खरंच हा देह अनमोल आहे. संतांनी तेच सांगितलं ना, हा देह अनमोल आहे. ज्यात जर तुम्ही कर्म केले तर पशु का होत पण नर का कचू नव्हे. नर एक बार करणी करे तो नर का नारायण म्हणजे कबीरदासजी म्हणते. पुन्हा सांगते लक्षात घे बाबा रे, तू एक विचार कर,
जर आपण 1 लाखाची ठेव बँकेत ठेवली, ती त्या ठेवीवर बँक काय देतात? व्याज देतात. जरा बोला म्हणजे मला बरं वाटेल. व्याज देतात. नाही तसं होईल, विदर्भातले कोणीतरी आले काहीतरी बोलले गेले नाही का, तर बघा 1 लाखावर व्याज देतात. मग ते 1 लाख रुपये बँकेचे असते का? नसते. तसंच बघा भगवंतानी हा देह तुम्हाला उसना पाठवला. भगवंतानी काय दिला? हा देह दिला. कुणाचा 5 वर्षाचा, कुणाचा 1 वर्षाचा, कुणाचा 60 वर्षाचा, ज्याच्या त्याच्या भाग्याचा प्रश्न आहे. बघून हा देह दिला उसना. भगवंत म्हणतो देह तुला मी दिला काही वर्षासाठी, मग मला व्याज देशील का नाही? कोण म्हणतोय? देव. व्याज कशाचं पाहिजे भगवंताला? भगवंताची एवढीच मागणी आहे, तू स्वतःसाठी जगतोय, सर्वाठाई मी आहेत ना. अनुरेणू देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाय. साऱ्या संतांनी काय सांगितलं? सर्वाठाई देव आहे. मग सर्वाठाई देव आहे, सर्व जीवसृष्टीवर देव आहे. मग त्याची रक्षण करण्याची जबाबदारी तू स्वतः जगतोय, पण इतरांना जगण्याची जबाबदारी तुझी असली पाहिजे, म्हणजे मला व्याज मिळेल. लक्षात येते? नाही येत मला वाटते. बघा काय करत आहे भगवंत? सर्वाठाई आहेत ना मी, मग सर्वाठाई आहे तर सर्वांचं रक्षण कर. बघा सद्गुरू काय करतात? गुरुमाऊलींनी काय संदेश दिला तुम्हाला? तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा, याचं पालन करा. बघा कसं तंतोतंत लागतंय. जगद्गुरुवारी पण तेच सांगते, हा देव उसना आहेत ना. पण तू स्वतःसाठी जगतोय, स्वतः पुरतं जगतोय का? ज्या आरतीचे प्रवर्तक कोण आहे? त्याच्यासाठी जोराने टाळ्या वाजवा. लक्षात घ्या. बंधूंनो, एक विचारात घ्या, कारण गुरुदेवांचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवला म्हणजे खऱ्या अर्थाने वाहक कोण झाले? ते झाले. देव जगद्गुरु माऊलीला काय पाहिजे? हेच पाहिजे. बघा तुम्ही जगा, तुम्ही जगता, आनंदाने जगता, परंतु तुम्ही जगत असताना तुम्ही इतरांपर्यंत गेलं पाहिजे, हे जगद्गुरु माऊलीला अभिप्राय आहे. बंधूंनो, म्हणून संत लाडाई गोडा लावून काय करतात? तुमच्या आमच्या मनाला चांगले विचार देतात, चांगले आचार देतात. एक छोटासा गजर घेऊ आणि आपण जास्त वेळ न घेता पुढे जाऊ. गुरु गारे गुरु घ्यारे डोक्यावरी, गुरुदाता गुरुदाता मुक्तिदारी. गुरु गारे गुरु घ्यारे गुरुदाता गुरुदाता मुक्तिदारी. गुरु गारे गुरु घ्यारे डोक्यावरी. बंधूंनो, मी जास्त वेळ घेत नाही, मेन ट्रॅक वर येतोय. बघा तो देव आपल्या घरी आल्याशिवाय राहत नाही. सत्य आहे, घरी आल्याशिवाय राहत नाही. बघा आपल्या घरी टीव्ही आहे, मी जास्त वेळ घेत नाही, पण खऱ्या अर्थाने खरंच सुखाकडे जायचं असेल तर सद्गुरूंच्या नामाचं जर आपण नित्य नियमाने जर नामस्मरण केलं, आपल्या घरी सुख आल्याशिवाय राहत नाही. कारण
मला वाटतं बऱ्याच आरत्या झाल्या, त्यामुळे अनुभव बऱ्याच जण असतील, नाही का? आहेत ना? तर बंधूंनो लक्षात घ्या, आपल्या घरी टीव्ही आहे. टीव्ही आपण जे चॅनल ओपन करतो ते ओपन होते की नाही होत? काय होतंय? कारण त्याच्यात कनेक्शन पण आहे आणि टीव्ही पण आहे, लाईट पण आहे. तसंच बंधूंनो बघा, आपल्या इथं काय झालंय, रोज जो काही तुमचा दिवस ठरलेला असेल त्या दिवशी जगद्गुरु माऊली इथे येणार म्हणजे येणार, 100% येणार. खरंच येणार का? होय. जर आपला भाव असेल, भाव बड्याकडे एरविनाकडे करतडे आवडत तैसा हरी, कोण म्हणते? ज्ञानेश्वर माऊली. जर आपला भाव असेल, मी सांगतो 100% जगद्गुरु माऊली इथे येऊ नये, नाहीतर माझ्या तोंडातून बरोबर शब्द सुद्धा निघत नाही. सत्य आहे, तुम्हाला सांगतोय. कारण खरंच गुरु आधार आहे, गुरु पाठीशी आहे. मग आपण इथे संत संघाला आलोय, एवढं लक्षात ठेवा. कृपा करून ज्याचा भाव आहे, माझी गुरु माऊली इथे येते, संत संघ पूर्वी यायला पाहिजे, नाही का? संत संघ पूर्वी यायला पाहिजे. संत संघ झाल्यानंतर तुम्ही मनातला भाव जो काही असेल तो गुरु माऊलींच्या समोर मांडा. कारण जगद्गुरु माऊली म्हणतात मी सद्गुरु आहे, त्या सद्गुरूंची व्याख्या आहे, सद्गुरूंची गुरु परंपरा आहे. जगद्गुरु माऊली आदिगुरु दत्तात्रेयापासून गुरु परंपरा आहे. रेवण सिद्ध, काष्ट सिद्ध, गुरुलिंग जंग, काशीदेश्वर महाराजांकडून अनुभव घेतला, अवघ्या 3 महिन्यात साक्षात्कार झाला बंधूंनो. म्हणून अनुभव येतोय. आणि आपल्या हे शास्त्रात सांगितलेलं आहे, भगवद्गीतेत सांगितलं आहे, ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे बघा. कारण जे साक्षात्कारी सत्पुरुष असतात त्यांच्या नामात सामर्थ्य असते. जगद्गुरु माऊलींनी काय सांगितलं? ओम नरेंद्रनाथाय नमः. म्हणा पाठीमागे, ओम नरेंद्रनाथाय नमः, ओम नरेंद्रनाथाय नमः, ओम नरेंद्रनाथाय नमः. बघा काय सांगितलं जगद्गुरु माऊलींनी? सुखाकडे जायचं असेल, मग लहान असू द्या मोठं असू द्या, मुलगा पहिल्या वर्गात असेल त्याला भक्ती करायला सांगा. मी म्हणत नाही स्वामींची करा, कुठला तरी देव आवडतो ना, त्या देवाची एकाग्रतेने भक्ती करायला सांगा. त्यात विज्ञान आहे बघा. आज विचार केला, आपले मुलं 10वीला जाते, 12वीला जाते, आपण कधी म्हणत नाही साधना कर, भक्ती कर. आपण काय म्हणतो? अभ्यास कर. आता अभ्यास केल्यानंतर जर लक्षात राहायला पाहिजे असेल, त्यासाठी मनाची पावर वाढली पाहिजे, संयम वाढला पाहिजे, नाही का? बघा विज्ञान ज्याला मेडिटेशन सांगते ते जगद्गुरु माऊली सांगते, बाबा रे 10 मिनिटे वेळ काढ, काय कर? एकाग्रता वाढव. पण त्यावेळी तू स्वतःला विसरायला शिक. फक्त एवढंच लक्षात ठेवा बंधूंनो, काहीतरी खाली आसन टाकलं पाहिजे. कारण जी आपल्याला एनर्जी निर्माण होते ती जमीन खिचून घेऊ नये. म्हणून काय केलं पाहिजे? 10 मिनिटे एकाग्रतेने भक्ती केली पाहिजे. आता ही भक्ती केली, तुम्ही जर इथं समस्या सांगितली आणि घरी जाऊन एकाग्रतेने भक्ती केली, तुमची समस्या एवढी सहज सुटेल, तुम्ही म्हणाल त्या गुरु माऊलींकडे जायची गरजच पडणार नाही. म्हणजे कसं मला जाऊ, तुम्हाला लक्षात आलंय का? गुरु माऊलींकडे समस्या घेऊन जायची गरज पडणार नाही. नाही तर म्हणाल बरं झालं बाबा, समस्या सुटली आणि नको आता जायला, नाही का? तर बंधूंनो मला काय म्हणायचं आहे, जगद्गुरु माऊली सांगतात जर सुखाकडे जायचं असेल, जे सुखाकडे नेणारं मन आहे ते मन परिपक्व झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? मन परिपक्व झालं पाहिजे. म्हणून जगद्गुरु माऊली सांगतात भक्ती करा. मग लहानांनी करावी का मोठ्यांनी करावी? सगळ्यांनीच करावी. जर मुलींना आपले पर्सेंटेज वाढवायचे असेल, जर मुलींना आपले पर्सेंटेज वाढवायचे असेल किंवा खरंच आपल्याला योग्य ते पुढे जायचं असेल, तर खरंच भक्ती करून बघा. तुमच्या जीवनाचं कल्याण नाही झालं, तुम्ही म्हणाल ते मी ऐकतो, कारण त्यात असणारा अध्यात्म आहे, त्यात असणारा विज्ञान आहे बंधूंनो. बघा सद्गुरु काय करतात, कारण मी आता जास्त वेळ घेत नाही. सद्गुरु नेमकं काय करतात? एका गावामध्ये एक चंपा लावला होता. एका गावामध्ये एक चंपा लावला होता. आई वडिलांनी भरपूर इस्टेट सोडली, ठेवली आणि तो रोज फिरायचा, रोज फिरायचा. आता रोज फिरायला जात असताना एका गृहस्थाने सांगितलं, बाबा तू फिरतोय रोज, तुला पैशाची गरज नाही ना, तू रोज फिरतोय, एक काम कर, एक गधा घे. काय कर? एक गधा घे, गध्यावर बस आणि फिरत जा. आता त्याला आवडला तो विषय, पायी चालण्यापेक्षा गधा घेतलेला बरा. गधा आणतोय आणि गध्यावर फिरू लागतोय. काही दिवसांनी त्याच्या असं लक्षात येते ते गधा काही आपला ऐकत नाही. गधा म्हणजे समजतोय ना, गाढव, नाही का?
कारण बघा ते गदा तो गाढव काही आपला त्याचं ऐकतच नाही ते चंपालालचं. एक सद्गुरू असतो त्याला सहज जाता जाता विचारतो, अरे चंपालाल चाललास कुठे? त्याला राग येतोय. मला काय विचारतो? गध्याला विचारा म्हणते. काय म्हणते? मला काय विचारतो? त्या गध्याला विचारा म्हणते. त्याला हसू येते. त्याला हसू येते. पण चंपालाल आपली व्यथा समोर मांडते. काय सांगू? आणला गदा पण माझं काही ऐकत नाही. त्याच्या मनाला वाटेल तो फिरतोय. चंपालाल तुम्ही आम्ही जाऊ लक्षात घ्या, गधा आपलं मन आहे. मग तो सद्गृहस्थ म्हणतोय, बाबा मी तुला एक गोष्ट सांगतोय, एक महान संत बाजूच्या गावात आहे, त्यांच्याकडे काहीतरी युक्ती असेल तुझा. बघा चंपालाल आपण मन हे गधा आहे, काय म्हणतो त्या गृहस्थाकडे जा. आणि सद्गृहस्थ म्हणजे कोण? तर सद्गुरू. आज आपण तेच करतोय. आपल्याला समस्या येतात, अडचणी येते, आपण जगद्गुरू माऊलींकडे जातोय. त्यांची दृष्टी सोनोग्राफी सारखी काम करते. बघा खरंच करते. जर तुम्ही क्षणभर जरी समोर पुढे उभे असला तर एका सेकंदात सोनोग्राफी काढते जगद्गुरू माऊली. माझा एक मित्र आहे, त्याच्यामध्ये सांगतो म्हणजे लक्षात येईल. माझा एक मित्र आहे सचिन भाऊ वानखेडे. 2014 मध्ये ब्लड कॅन्सर झाला. डॉक्टरकडे गेला. डॉक्टरनी सरळ सांगितलं, होय तुला ब्लड कॅन्सर झाला. हा शब्द आला. बिचारा गरीब, मोलमजुरी करून जगणारे, त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. पण एक आधार होता गुरु माऊलींचा. डॉक्टर सांगतोय, बाबा रे बघ, उद्या जर तू ऍडमिट झाला नाही, तू देहाला मुकशील. पण याचा भाव होता की प्रथम माझ्या गुरुदेवांना विचारतोय. एक 8 दिवस स्वामी नागपूरला येणार होते आणि चिठ्ठी घेतली आणि गेला तो बाईंनी. बघा जगद्गुरू माऊलींनी एक क्षणभर बघितल्याबरोबर सांगितलं, होय तुला ब्लड कॅन्सर झाला. आता मात्र याला 100% गॅरंटी झाली, मला ब्लड कॅन्सर झाला. मी संपलोय. अक्षरशः डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. शरीर गलित गात्र झालं. जाग्यावर बसतोय. गुरु माऊलींनी बाहेरच्या हाकेनी जवळ बोलवते, डोक्यावरून हात फिरवते, म्हणते बाळा घाबरू नकोस, तुझ्या केसाला धक्का लागणे आजही जिवंत आहे. कारण बघा आपण सद्गुरूंच्या सेवेत जेव्हा लागतो, आपण जी समस्या घेऊन जातो, काय होतंय जगद्गुरू माऊलींकडे आपण समस्या घेऊन जातो. हा चंपालाल काय करतोय? त्या गध्याला घेऊन त्या सद्गुरूंकडे जातोय. सद्गुरूंकडे गेल्यानंतर सद्गुरू सांगतो, बाबा रे काय कर, तुझं गधा असं ऐकणार नाही. काय कर, त्याला काहीतरी आवडत असेल ना, खाऊ काहीतरी आवडत असेल ना, मग खाऊ आवडत असेल ना, ते खाऊ भरलेली एक काडी त्याच्या समोर पकड आणि तुला जिकडे जायचं आहे तिकडे त्याला ओढव. आपल्या पण मनरूपी गध्याला जगद्गुरू माऊलींनी तेच सांगितलं, बाबा रे तुला सुखाकडे जायचं असेल 10 मिनिटे भक्ती कर, स्वप्नात कुणाचं वाईट चिंतू नको, जगाच्या पाठीवर कुठे असा त्या भगवंताला हाक मारून बघा, तो आपल्या घरी येतोय. आज बघा आपण आपल्या घरी कुठेतरी देवाऱ्यामध्ये काहीतरी थोडीशी आपल्याला समस्या आली, आपण जाऊन सांगतोय. मोठी समस्या असली काय करतोय? देवळात येतोय. काय येतोय देवळात? आज आपले मुलं बाळ आपण मुलांना सांगू शकत नाही. लक्षात घ्या बंधूंनो, अध्यात्म खूप सुंदर शास्त्र आहे. कारण ज्यावेळी आपण मंदिरात येतो, मंदिरामध्ये ज्या वेव्हज असतात, ज्या पॉझिटिव्ह वेव्हज असतात, त्या तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जीकडे घेऊन जाते. म्हणून मंदिरात येतोय. मंदिरातला देव ऐकतो, कारण तिथे ते वातावरण असते. म्हणून बंधूंनो लक्षात घ्या, आपण सद्गुरूंच्या सानिध्यात जेव्हा जातोय, गुरु जे सांगतात ते आपण ऐकतो. आपली जगद्गुरू माऊली काय सांगतात? किती वेळ थांबायला पाहिजे? कधी भूक लागली असेल, काही जण नका थांबव म्हणतील, पण काही जण चालू द्या म्हणतील. बरोबर आहे ना? चरण तुझे गुरुराया, ईस माझे देव पूजा. चरण तुझे गुरुराया, ईस माझे देव पूजा. Thank you.
वेळ होईल बघा म्हणून थोडंसं शॉर्ट मध्ये निपटवलं, जास्त वेळ घेत नाही. खरंच गुरूंच्या चरणी आपण लीन व्हायला पाहिजे. पण आपण इथे येतोय संत संघाला, मुलांना घेऊन आलं पाहिजे, कारण ही एक प्रकारची कार्यशाळा. इथे मनाला घडवलं जातंय, इथे बुद्धी सात्विक होत आहे. म्हणून जगद्गुरू माऊली काय सांगितलं बघा, स्वप्नात कुणाचं वाईट चिंतू नका. आता हे जगद्गुरू माऊलींनी सांगितलं, तुकोबायांनी सांगितलं, काय म्हटलं बघा, रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, ज्याच मुली जगी वाया गेला. तम म्हणजे काय, नरकाची केवळ रजत ते सबळ माया घडत. तुका म्हणजे ते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ निशी. तुकोबारा काय म्हणतात बघा, सत्वगुणाचा विकास करावा, वाढवा सत्वगुण. म्हणजे काय होईल, खऱ्या अर्थाने परमार्थाकडे जाल. तीच गोष्ट वंदे राष्ट्रीय तुकडोजी महाराज म्हणतात, माणूस द्या मज माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला. काय म्हटलं त्यावेळी त्यांना, जंबूक मेंढ्या कुत्री डुकरी बहु मिळे तरी काय करू, ज्यांना शहाणा करण्यासाठी मज हवा माणूस हवा. हा माणूस कुठे आहे, तुमच्या माझ्यामध्ये आहे. पण दया आपल्यात उत्पन्न झाली पाहिजे, आपल्यात प्रेम उत्पन्न झालं पाहिजे. म्हणून संत काय करतात, आपल्याला संत संघात येण्यात भाग पडतात. म्हणजे यात विज्ञान काय बघा, आज जर विचार केला तर अनेक डॉक्टरकडे आपण जर गेला, एखाद्याला अटॅक आला, पॅरालिसिस झटका, डॉक्टर सांगतो टेन्शन घेऊ नका. का बरं सांगत असतील, आता टेन्शन न घेतल्यामुळे तर रोग बरे होतात. पण तीच गोष्ट संतांनी सांगितली, गुरुमाऊन सांगितलं, स्वप्नात कुणाचं वाईट चिंतू नका. जर आपण दुसऱ्याचं वाईट चिंतण्यात वेळ घालवला तर आपल्या माइंड मध्ये कचरा किती तयार होतात विचार करा तुम्ही, नाही का. फक्त एक संदेश पाळला तरी आपली सात्विकता वाढते. कारण सद्गुरूंना काय करायचं असते, आपल्याला सात्विकतेकडे न्यायचं असते. म्हणून बघा, सद्गुरू करतात काय, काहीच करत नाही, मनाला गती देत आहे. आज विचार केला, व्यसनाधीन लाखोच्या संख्येने व्यसनाधीन लोक आहेत. जगद्गुरू माऊलींच्या सहवासात लाखोच्या संख्येने आज गुरु माऊलींच्या सहवासात आले आणि माऊलींनी त्यांच्यावर काय, त्यांना जे काही सांगायचं ते सांगितलं. आणि काय केलं, त्यांच्याकडून बरेच जण असे आहे, अर्ध्यापेक्षा जास्त असे आपले गुरुबंधू आहे, ज्यांनी व्यसन सोडलंय आणि आज समाजासाठी हितोपदेश करत आहे. किती मोठा बदल आहे विचार करा तुम्ही. जरा जोराने टाळ्या वाजवल्या बरं बघा ना काय केलं त्यांनी. आपण म्हणतोय ना, खरंच दारू बरेच जण आहे, दारू सोडल्यानंतर त्यांना विचारा काही वेळा नसतं, त्यांना दारूचं नाव सुद्धा आवडत नाही. कारण जेव्हा तो दारू सोडतो त्यावेळी आपल्या मनाला वाटतंय खरंच एवढा बदल कसा. माझे एक मित्र आहे, आमच्या वणी तालुक्यामध्ये सुकनेगाव म्हणून गाव आहे, तिथे भेंडाळे म्हणून एक मित्र आहे. त्यांनी काय केलं, असं दारू सोडायला गेले आणि साधक दीक्षा घेतली, अनुग्रह घेतला आणि काही दिवसांनी पुन्हा आपली दिल्ली मारणं सुरू केलंय. दिल्ली मध्ये समजतंय ना, दिल्ली मारणे सुरू केली आणि सुरू केली. त्या भगवंताला कदाचित नसत आवडलं, कारण भगवंताला काळजी कशाची, आईला जशी मुलाची काळजी वाटते, माझा मुलगा सुधरावा, कारण तो बरा व्हावा, चांगला व्हावा, जीवनात आनंदाने जगावा, आईला वाटते. तसंच त्या सद्गुरूंना वाटतंय, गुरु माऊलींना वाटतंय याला आता आपल्याला दाखवावं लागेल. काय दाखवलं असेल तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. त्याला 1, 2 आणि 3 म्हणजे 2-3 रात्रा आणि दिवसा जगद्गुरू माऊलीने झोपू दिलं नाही. त्याला एवढा मोठा साप दिसे. बायको गावाला गेली माहेरी आणि त्याची बायको समोर दिसे. त्याला तो घाबरला. ज्यावेळी गुरूंच्या चरणी लीन होऊन माफी मागितली तेव्हा सुखाने समाधानी झोपलाय. लक्षात घ्या की गुरुभाव आहे कधी कधी आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी ती सद्गुरू माऊली कधी अशा कृती करते. पण तुम्हाला एवढंच सांगतोय, खरंच आपण त्या गुरूंच्या चरणी आपलं जीवन वाहून घ्यावं, गुरु चरणी ठेवीत राहावं. आज विचार केला, जगद्गुरू माऊलींनी पीठाची निर्मिती केली. आपण घर सुंदर बांधतो, खूप सुंदर बांधतोय, चांगली स्टाईल लावतोय. 40 रुपयाच्या टाईलच्या जागी आपण 200 रुपयाची स्टाईल लावतोय ना. 8-10 वर्ष गेले, मुलगा चांगला डॉक्टर झाला, वकील झाला किंवा सर्व्हिसला लागला, तो काय म्हणतील, बाबांना स्टाईल चांगली नाही, भेटते की नाही. पण विचार करा, ज्यांनी गजानन महाराजांचं मंदिर शेगावला बांधलं, ज्यांनी 1-1 विटा दान दिल्या, आज आपण जाऊन नतमस्तक होतोय. आपल्या समस्या सुद्धा किती पुण्य लागत असतील त्यांना. कारण त्या सद्गुरु देवाला काय करायचं असते, तुम्हाला घडवायचं असते. आणि बंधूंनो लक्षात घ्या, एक लाच जाता सांगतोय, खरंच गुरूंच्या चरणी ज्यावेळी आपण तनमन धन वाहतोय, कारण गुरूंना काय आवडते, कारण आपलं आचरण शुद्ध आवडते, आपली साधना आणि गुरुसेवा हे सगळ्यात महत्वाचं आहे. बंधूंनो की जाता लाच सांगतोय, सद्गुरूंच्या चरणी जर खरंच आपण मनोभावे सेवा केली. आज जर विचार केला, जन्म संस्थांतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. ते आपण 53 ॲम्ब्युलन्स आहे वेगवेगळ्या नॅशनल हायवेवर. आता या नॅशनल हायवेवर
जे ॲम्ब्युलन्स आहे त्यासाठी कोण दान देतोय? जे देतात त्यांना पुण्य लागते बंधूंनो. की जाता जाता एक सांगेन, एक करोडपती व्यक्ती होता. आता एक करोडपती व्यक्तीला असं वाटायचं माझ्याकडे करोडची संपत्ती आहे. थांबायला पाहिजे का? थांबायला पाहिजे. लास्ट आहे, जास्त वेळ नाही आहे. एक करोडपती व्यक्ती असतो, माझ्याकडे लास्ट भरपूर संपत्ती आहे, त्याच्या मनाला असं वाटते मी मेलोच मला सोबत नेता आलं पाहिजे. आणि सहजच एकदा एक महाराज भेटतोय, भेटल्यानंतर म्हणतो बाबा कितीही तुला इथं कमावलं तरी वरती नेता येत नाही. हा मात्र जिद्दी भेटतोय. अनेकाला जाऊन विचारतोय, विचारता 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 एक संतुष्ट सांगतोय मला एक सांग, तू कधी अमेरिकेला गेला होता का? लक्ष आहे का? मला वाटत नाही लक्ष आहे म्हणून. स्वामींकडेच लक्ष आहे. झाले लास्ट आहे बघा. तू 2 मिनिट काय म्हणतोय तो? तुम्ही अमेरिकेला कधी गेलात का? भारताचे रुपये अमेरिकेत चालेल का? चालतात का? दुसऱ्या देशात नाही चालत. ते करन्सी मध्ये ट्रान्सफर करून घ्यावं लागतं का नाही? तसंच बघा. अरे बाबा तुला जर पैसे घेऊन जायचे असेल ना ते दानाच्या रूपात दे, म्हणजे ते पुण्य रूपात ट्रान्सफर होतील आणि तुझ्या सोबत ते कर्म रूपाने येतील. मला एवढंच सांगायचं आहे जाता जाता सद्गुरूंच्या चरणी जो आपण येतो त्या गुरुदेवांनी जे सांगितलं ते आपण निमूटपणे केलं, आपला संसार सुखाचा होतोय. ओम नरेंद्र नाथाय नमः या मंत्राचा 10 मिनिटे कमीत कमी झालाय. ते रात्रंदिन करिता होईल दर्शन प्रत्यक्ष सगुण नरेंद्र म्हणे. तुम्ही 8-10 दिवस करून बघा. एखादा साप दिसला त्या सापाला सांगा थांब, तुला नरेंद्राचार्य महाराजांची शपथ आहे. त्या सापाला सुद्धा कळतंय तो थांबतोय बंधूंनो, कारण सामर्थ्य आहे सद्गुरूंच्या नामामध्ये. तर मला एवढंच सांगायचं आहे, आपला भाव भरपूर आहे. गुरुमाऊली नक्कीच या संत संघाचं मोठ्या रूपात रूपांतर करो आणि पुन्हा एखाद्या वेळा तुम्ही मला बोलवा अशी विनंती करतोय आणि झालेली सेवा गुरूंच्या चरणी अर्पण करतो. आणि जिल्हा